नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावनी तिथून निघून गेल्यानंतर सागर म्हणत असतो की आपण पुढचा कार्यक्रम उरकून घेऊयात. माधवी सागरला म्हणत असते, सावनी या मिहीरची बहीण आहे का? जर असं असेल तर आम्हाला हा मुलगा जावई म्हणून नको आहे. आम्हाला हे लग्न मान्य नाही. हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांनाच खूप धक्का बसतो. मुक्ता माधवीला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की आई, मिहीर सावनीचा भाऊ आहे, यात त्याची काय चूक आहे? मुळात आता तिच्याशी त्याचा काही संबंध देखील नाहीये आणि आपण हीच गोष्ट समजून घेऊयात ना आई. त्यावर सागर देखील म्हणतो की हो आई, मुक्ता देखील बरोबर बोलताय. सागर माधवीला म्हणत असतो की मिहीर आणि सावनीचा या दोघांमध्ये खूप फरक आहे. दोघांचाही स्वभाव वेगवेगळा आहे. मी तर एवढे दिवस ओळखतात त्याला, तुम्हाला जाणवलं का तो सावनीचा भाऊ आहे? कारण तो तिच्यासारखा मुळीच नाहीये. हे खरं आहे, तो तिचा भाऊ आहे, पण मी त्याला माझ्या भावासारखं मानतोय. इनफॅक्ट तो माझ्या भावापेक्षा जास्त जवळचा आहे माझ्यासाठी. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्यावरती संशय घेऊ नका. मिहीर आमच्या सगळ्यांमध्ये इतका मिसळून गेला ना, आमच्या तर लक्षात सुद्धा नाही तो सावनीचा भाऊ आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल चुकीचं मत करून घेऊ नका. मनाने खूप चांगला मुलगा आहे. सागर पुरूला म्हणत असतो की बाबा तुम्ही समजावा ना. माधवीला म्हणतो की माधवी, हे बघ, मुक्ता आणि सागरराव जे बोलताय ना, योग्य तेच बोलतायत. मला एक सांग, आज जर सावनी इथे आली नसती तर आपल्याला हे सत्य कळलंच नसतं ना. माधवी लगेच म्हणते की नाही, पण आता कळलं आहे ना. माधवी पुरूला म्हणत असते की वेळ जाण्याआधीच कळलं आहे, तरी देखील आपण ती चूक रेटायची आहे का पुढे? पुरू माधवीला म्हणत असतो की कसली चूक, तू काय बोलते मला नाही कळते. माधवी म्हणत असते की पुरू, मला लपवा छपवी आवडत नाही, हे तुला आधीच पासून माहिती आहे. आणि ती सावनी तर मला मुळीच आवडत नाही. सागररावांचा भूतकाळ होती इथपर्यंत ठीक आहे, पण आता ही मिहीरची बहीण आहे, हे कठीण आहे पण. आणि नाही, मला हे लग्न मान्य नाहीये. आणि माधवी साईडला जाऊन उभा राहते. त्यानंतर इंद्रा माधवी जवळ जाते आणि म्हणते की ए बाई, हे लग्न तुमच्या पद्धतीने होऊ दे. त्यावर माधवी म्हणते की तुमच्या पद्धतीने नको आणि आमच्या पद्धतीने देखील नको. आणि आता हे लग्नच होणार नाही तर कसली रीत आणि कसली पद्धत, नाही का? मला असं वाटतंय की आपण उगाच चर्चा करतोय. मी सगळ्यांना म्हणते की प्लीज सगळेजण इथून निघून जा. काही जरी झालं ना तरी देखील मी ह्या लग्नाला होकार देणार नाहीये. आणि प्लीज ही चर्चा इथेच थांबूयात. माफ करा मला. इंद्रा बापूंना म्हणते की तरी मी म्हणत होती की हे ऐकणार नाही कोणाचा, आणि सगळ्यांना ती घेऊन जाते तिथनं. मिहीर माधवी जवळ जातो आणि मावशी असं म्हणतो. त्यावर माधवी लगेच म्हणते की मला तुमची देखील माफी मागायची राहिली आहे, प्लीज मला माफ करा. त्यानंतर मिहीर तिथून निघतो. मिहीरला अडवण्याचा मुक्ता खूप प्रयत्न करत असते. त्यानंतर मिहिका देखील खूप रडत असते. दुसरीकडे मुक्ता मिहीरच्या मागे कोळींच्या घरात येत असते आणि म्हणत असते की मिहीर माझा ऐकून तरी घेना. मुक्ता त्याच्या मागे जात असल्याचं बघून इंद्रा लगेच आडवे होते मुक्ताला आणि म्हणते की कसली माणसं आहेत ही, आणि आपण यांच्यासोबत नातं जोडवत होतो. बापू म्हणतात की अगं इंद्रा, बस कर. त्यावर इंद्रा बापूंना म्हणते की तुम्हाला फक्त मला गप्प बसवता येतं, हिला नाही काही बोलता येत तुम्हाला. इंद्रा मुक्ताला म्हणत असते की अगं काय तुझी आई आहे, पोरगा तर चांगला आहे, मान्य आहे, सत्य आत्ता कळलं सावनी तिची बहीण आहे, पण मुलगा तर चांगला आहे, तुला आणि तुझ्या बहिणीला पसंत आहे ना. त्यावर मुक्ता मान हलवत असते. मुक्ताला म्हणत असते की मग तू का नाही तुझ्या आईला त्याची बाजू घेऊन समजावलं? तुझ्या बहिणीला आम्ही जशी आहे तशी पदरात घेतली ना, मग माझ्या मुलाला तुमच्या पदरामध्ये घ्यायला काय हरकत होती? बापू उठतात आणि इंद्राला म्हणतात, इंद्रा काय तू तेच तेच बडबडत बसली, आत्ता हे बोलण्याची वेळ आहे का? मला तर आत्ता मिहीरची काळजी वाटते आणि त्याची काळजी करायची सोडून सुनबाईंवर ओरडत बसते. आणि बापू स्वातीला इंद्राला आतमध्ये घेऊन जायला सांगतात आणि स्वाती इंद्राला आतमध्ये घेऊन जाते. नंतर बापू मुक्ताला म्हणत असतात की सुनबाई, जास्त काळजी नको करूस, मी बघतो काय करायचं ते, जा तू जाऊन आराम कर. दुसरीकडे सावनी घरी आलेली असते आणि हर्षवर्धन तिथेच काम करत असतो. हर्षवर्धन बघत असतो तिच्याकडे. सावनी मात्र खूप चिडलेली असते. हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की लवकर आली तू, एंगेजमेंट चांगली झाली का? त्यावर सावनी म्हणते की माझ्या भावाने मला तिथून धक्के मारून हकलून दिलं. त्याच्या आयुष्यातला एवढा मोठा इव्हेंट आणि त्याला मला सामील करून घ्यावं असं वाटलं नाही. आणि हे सगळं ना त्या मुक्तामुळेच होतंय. सोडणार नाही मी तिला.
हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की तू गेल्यानंतर काय झालं असेल वाटतं तुला. त्यावर सावनी म्हणते की झाला असेल आता त्यांचा साखरपुडा. माझ्या भावाचा साखरपुडा होता म्हणून मी तिथे हक्काने गेले होते. तर मिहिरने काय केलं, सगळ्यांसमोर माझा अपमान केला. मला त्याच्या सख्ख्या बहिणीपेक्षा मुक्ता आणि सागर जास्त जवळचे वाटतात. आणि वरून म्हणतो देखील त्याला आमच्या नात्याची लाज वाटते. आणि मला म्हणतो की मुक्ता असताना बहिणीची कमतरता भासतच नाही. त्यानंतर दुसरीकडे सागर माधवीला म्हणत असतो की आई प्लीज माझं ऐकून तर घ्या. त्यावर माधवी म्हणते की सागरराव मला आता काहीच ऐकायचं नाही प्लीज. गुरु माधवीला म्हणत असतो अगं माधवी प्लीज ते काय म्हणतात ते जरा ऐकून तर घे. सागर माधवीला म्हणत असतो की आई मिहिरला तुम्ही इतके महिने झाले ओळखतायत. मला कधीतरी त्याच्या वागण्या बोलण्यात सावनीचा भास झाला का. सावनीने ज्या ज्या वेळेस तमाशा केला त्या त्या वेळेस मिहिर इथेच होता. पण त्याने तिच्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. तो तिचा भाऊ आहे हा त्याला स्वतःलाच विसर पडला आहे. मग ते जगासमोर तरी कसं येणार. आणि आई तुम्हीच म्हणतात ना नातं हे निभावण्यावर असतं. आणि आई बाहेरच्या कोणीही बघितलं तरी असं वाटेल का मी का तुमची मुलगी नाहीये म्हणून. कारण तुम्ही तिला आईची माया दिली आहे. त्यावर माधवी म्हणते की मुलगीच आहे ती माझी. आणि जगाच्या पाठीवरती कुठेही गेली ना तरी देखील मी दिलेले संस्कार तिला पुसून टाकता येणार नाही. आणि काय आहे ना आपला स्वभाव जो घडतो ना सहवासाने आणि वारशाने. आणि आमच्या सगळ्यांमध्ये काही गोष्टी सहवासाने आणि वारशाने आलेल्या आहेत. आणि मिहिर तुमच्या सहवासात मोठा झाला आणि लहानाचा मोठा तो सावनीच्या सहवासामध्ये झाला आहे. त्यांचं नातं रक्ताचं आहे. आणि सावनी कशी आहे हे जग जाहीर आहे. ती काय परिस्थितीने बदलली का. मुळात तिच्या स्वभावातच ते गुण दोष आहे. आणि मग ते मिहिरमध्ये नसणार आहे का. त्यामुळे अशा कुटुंबातला आणि अशा व्यक्तीबरोबर लहानचा मोठा झालेल्या मुलाची मी मिहिकाचं लग्न लावून देणार नाही. तर म्हणतो की अहो आई तो माणूस म्हणून कसा आहे ते तरी बघा. आणि माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही. बघा इतकं सगळं होऊन देखील मी मिहिरला माझ्यासोबत ठेवलं आहे. मला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. आमच्या घराबद्दल सगळं माहिती आहे. पण त्याने कधी विश्वासघात केला नाहीये. देवी म्हणते की कोणाला माहिती आहे मिहिर लग्नानंतर तिच्याशी असं वागन तिचा विश्वासघात करणार नाहीये. उगाच पश्चाताप करण्याची वेळ यायची. तर सगळ्यांना थोडंसं वाईट वाटते तर वाटून देत. हे नातं मला नाही जोडायचं आहे. दुसरीकडे मुक्ता मिहिर जवळ जाते आणि मुक्ता मिहिरला म्हणते की हे घे पाणी पे आणि शांत हो. त्यानंतर मिहिर मुक्ताला म्हणतो की ज्याची भीती होती तेच झालं. याआधी देखील मुक्ता वहिनी माझं आणि मिहिकाचं लग्न मोडलं होतं घरच्यांच्या वादामुळे. ते कसं बसं निस्तरलं होतं आणि आता हे. मुक्ता म्हणत असते की हे बघ मिहिर तू नको काळजी करू. तुझं लग्न मिहिकाशीच होणार. मिहिर म्हणत असतो की मला तर काही समजतच नाही ही सावनी कशी कुठून आणि का आली. माझं तर दुर्दैव आहे ती माझी बहीण आहे. आणि मी त्यात काही बदलही करू शकत नाही. आणि माझ्या हातामध्ये असतं तर मी तेही केलं असतं. मी फक्त तिच्याशी माझं नातं तोडू शकतो आणि मी तेच केलंय. तिचं कधी नाव देखील काढत नाही. तिच्या आयुष्यात काय घडतं याविषयी मला काही फरकही पडत नाही. बहिणी मला फक्त दादूच महत्वाचा आहे. तिने त्याच्या आयुष्याची खरंच वाट लावून टाकली. आणि वहिनी खरंच तुझे थँक्यू. तू त्याला पुन्हा एकदा माणसामध्ये आणलं. आणि माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल खूप आदर आहे ग. तर मी तुझा आदर करू शकतो तर मी मिहिकाचा देखील आदर करेल ना हे तुझ्या आईला का नाही कळते. म्हणत असते की तू शांत हो बरं मी तुला सांगते ना मी बोलेल आईशी. इकडे पूर्व देखील माधवीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. माधवी काही ऐकून घेण्यासाठी तयारच नसते आणि ती तिथून निघून जाते. दुसरीकडे मिहिर मुक्ताला म्हणत असतो सावनी माझी बहीण आहे म्हणून यावरून माझं कॅरेक्टर जज करू नका. माझं मिहिकावर खरंच खूप प्रेम आहे. मी आहे मी सागर दादूच्या देखरेखीखाली वाढलो आहे. त्याचे व्हॅल्यूज घेतले आहे. बहिणी मी मिहिकाला कुठलाही त्रास होऊ नाही देणार तुला मी खरंच सांगतोय. तर मिहिरला म्हणत असते की अरे हो मला तुझ्याबद्दल पूर्ण खात्री आहे. आणि आमच्या मिहूला तुझ्या इतकं प्रेम करणार आणि तिची काळजी करणारा इतका चांगला मुलगा नाही मिळणार दुसरा. मिहिर तुला कदाचित थोडंसं ऑड वाटेल तुला एक बोलू का. आणि मुक्ता बोलायला लागते आणि म्हणते की आज जेव्हा सावनीला कळलं की तिच्या सख्ख्या भावाची एंगेजमेंट आहे आणि ती आपल्या घरी आली
तेव्हा मला पूर्वीची सावनी म्हणजे सागरची बायको म्हणून ती सावनी नाही दिसली. मला मिहीरची ताई दिसली तिच्यामध्ये. ती खूप काळजीने, खूप पोटतिडकीने बोलत होती रे तुझ्याबद्दल. म्हणत असतो की वहिनी तुला माहिती आहे ना ती कशी आहे. मुक्ता म्हणते की हो मला माहिती आहे ती कशी आहे. आणि अशी माणसं माझ्याही आयुष्यामध्ये येऊन गेली आहे. मी इतक्या लोकांना पाहिलं आहे ना या आयुष्यामध्ये. आणि आता ह्या वळणावर मी माफ करून टाकते अशा लोकांना. आणि मला असं वाटतंय की तू सावनीला माफ नाही करू शकत का? आणि मिहीर जोराने म्हणतो की वहिनी मी सावनीला कधीही माफ करू शकणार नाही. फक्त दादूचलाच नाही तर तिने मला देखील फसवलं आहे. माझा देखील विश्वासघात केला तिने. आणि पुढील भागात आपण बघणार आहोत की माधवी बाजारातून चाललेली असते आणि तिला एक गाडी येते आणि धक्का मारून निघून जाते फार. आणि सागर ती गाडी बघत असतो पण त्याला माहिती नसतं कोणाला धक्का दिला. आणि तो त्या गर्दीमध्ये जातो आणि बघतो माधवी पडलेली असते. कडे मुक्ताला सागर फोन करतो आणि म्हणतो मुक्ता आईचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.